नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या जग आणि जगावर युद्धाचे ढग आहेत. पश्चिम आशियामध्ये कालपासून जे सुरू आहे ते चर्चेचा विषय आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी, अमेरिका खामेनी हे अमेरिका आणि संयुक्त कारवाईत ठार झाले. म्हणजे खामेनीच नव्हे, त्यांच्यासोबतचे त्यांचे प्रमुख सहकारी यात मारले गेले. यात नेमके किती लोक मारले गेले, काय मारले याचे अजून तपशील आलेले नाहीत. परंतु इराणला हा मोठा झटका आहे. तब्बल 30 मिसाईल्स डागले गेले. म्हणजे ज्या ठिकाणी अयातुल्ला खामेनी जे ऑफिसमध्ये बसले होते गुप्त जागी, त्या जागेवर 30 मिसाईल्स, म्हणजे कल्पना करा. म्हणजे काहीच, म्हणजे हे जे नेते होते खामेनी वगैरे त्यांचे अवयवसुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. 30 मिसाईल्स. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आता तिथे खामेनी मीटिंग करत होते, बाहेर कसं कळलं असणार? म्हणजे खामेनी यांच्या कोणी माणसाने ही माहिती फोडली असणार आणि त्याला धरून इस्रायलने, अमेरिकेने बॉम्बिंग केलंय. मिसाईल्स. इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा किती पॉवरफुल आहे याचा हे नमुना आहे. मोसादला बरोबर माहिती मिळाली की शत्रू इथे लपला आहे, गेम वाजवा. आणि त्या हिशोबाने या लोकांनी गेम वाजवला. म्हणजे भर सकाळी, म्हणजे सकाळी हा हल्ला झाला आहे. म्हणजे एरवी असे हल्ले रात्री होतात, परंतु नेमकी माहिती मिळाली की इथे मीटिंग चालू आहे. लगेच हालचाल झाल्या आणि काम फत्ते झालं. आता खामेनी हा 86 वर्षाचा नेता आहे. 86. गेली कित्येक वर्ष तो तिथलं नेतृत्व करतोय. पूर्ण इराण त्याच्या हातात आहे. इराण पूर्वी लिबरल राज्य होतं, म्हणजे उदारमतवादी होतं, ओपन होतं. पण अलीकडे एक खामेनी आल्यानंतर ते कट्टर राज्य झालं, कट्टर देश. तिथे मग बुरखा वगैरे वगैरे सर्व सुरू झालं. तर खुद्द इराणमधल्याच अनेक लोकांना हे पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं आहे, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे तेल आहे, तर आम्हाला आमचे पैसे खर्च करू दे, आम्ही आमच्या मनाप्रमाणे राहू. असा विचार करणाऱ्यांची संख्या इराणमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे लोक अस्वस्थ होते. आम्ही श्रीमंतासारखं राहायचं का नाही, हा त्यांचा सवाल होता. त्यांना हे असं धार्मिक कट्टरतेमध्ये राहणं पसंत नव्हतं. म्हणजे इराणमध्ये दोन प्रकारचे लोक राहतात. म्हणजे आज जो बॉम्ब हल्ला झाला, मिसाईल हल्ला, त्यात जो खामेनी मारला गेला, तर काही लोक खुश आहेत. इराणचेच काही लोक खुश आहेत, आनंदी आहेत. काही लोक मात्र निषेध करतायत. खास करून जे शिया आहेत, ते लोक निषेध करतायत. परंतु एक मोठी घटना आहे
जी इस्रायलने डंकेच्या चोटवर बजावली आहे. आता याला उत्तर म्हणून इराणने जी हालचाली केल्या ते अतिशय चुकीच्या हालचाली केल्या. इराणने 9 मुस्लिम देशावर मिसाईल्सने हल्ले केले. खरं म्हटलं काही आवश्यकता नव्हती. म्हणजे इराणही मुस्लिम देश आहे आणि ज्यांनी त्याच्यावर हल्ले केले दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी हल्ले केलेत. म्हणजे या ठिकाणच्या अमेरिकी लष्करी तळावर हल्ले झाले आहेत. लष्करी तळावर अमेरिकेच्या, म्हणजे अमेरिकेचे लष्करी तळ ज्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये आहेत, तिथे इराणने हल्ले केले. आता त्याचा फटका सामान्य माणसाने काही ना काही प्रमाणात बसलाच आहे. त्यामुळे या मुस्लिम देशामध्ये सुद्धा नाराजी आहे. एक देश नाही आहे, 9 मुस्लिम देश आहेत ज्यांच्यावर बॉम्ब हल्ले झाले आहेत. तिथं अमेरिकी सैन्याचे तळ होते, तिथे हल्ले झाले आहेत. म्हणजे इराण सुद्धा हल्ले करतोय, पण ते चुकीच्या ठिकाणी केले त्याने. त्याची रिॲक्शन फार उलटी आहे. म्हणजे मुस्लिम देश नाराज आहेत. आता एकूणच इराणमध्ये जे घडत आहे ते भारताच्या दृष्टीने चांगलंच आहे. आता इराणची शक्ती फार नाही, तर 2-4 दिवस युद्ध चालेल. इराणने फार गडबड केली तर अमेरिका उतरेल त्यात, ते मोडून काढेल. भारताच्या दृष्टीने अनुकूल गोष्टी घडत आहेत इराणमध्ये जे घडत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान, इस्रायलचे सुप्रीमो नेतान्याहू, म्हणजे तुम्ही पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतान्याहू यांना, म्हणजे इस्रायलचे चीफ, त्यांना भेटून परत आले आणि इस्रायलने हल्ले सुरू केले. युद्धाचा भडका उडाला. म्हणजे मोदी देशात परत आल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे. म्हणजे मोदी तिकडे असेपर्यंत इस्रायलला हालचाल केली नाही. मोदींना भारतात परतू दिलं, नंतर हल्ले केले. युद्धाचा भडका नंतर उडाला आहे. म्हणजे मोदींचं आंतरराष्ट्रीय राजकारणात किती महत्त्व आहे हे यावरून लक्षात येते. एकूणच हे जे ऑपरेशन झालेलं आहे, इस्रायल आणि अमेरिकेने मिळून केलेलं ऑपरेशन, हे ऑपरेशन सिंधूची कॉपी आहे असं अनेकांना वाटते. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024मध्ये भारताने पाकिस्तानवर 2 हल्ले केले होते. म्हणजे सिंदूरमध्ये दहशतवाद्यांनी जी गडबड केली, भारतीय लोकांना मारलं, त्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यात पाकिस्तानवर 2 मोठे हल्ले झाले, हवाई हल्ले. त्याचीच कॉपी आता इस्रायल अमेरिकेने केलेली दिसते. एकूणच सध्या युद्धाचे ढग आहेत आणि हे वातावरण, परिस्थिती कशी हाताळली जाते त्यावर सारं अवलंबून आहे. फार चिघळलं तर युद्ध चिघळूही शकतं, पण युद्ध चिघळण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.